2001 साली अमेरिका अफगाणिस्तानमध्ये आली। 9/11 हल्ल्याचा बदला म्हणून लादेनला शोधण्याचा निर्धार करत अमेरिका अफगाणिस्तानमध्ये घुसली। लादेन अफगाणिस्तानमध्ये लपून बसलाय असं सांगत आक्रमण केलं। अकरा वर्षांनी लादेन सापडला, पण पाकिस्तानात। मग अमेरिका अखेरपर्यंत तालिबानचा पूर्ण पराभव करण्याचा प्रयत्न करत राहिली, पण ते काही होऊ शकलं नाही। शेवटी 2021 मध्ये अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडली आणि लगेचच तालिबाननं सगळ्या देशाची सूत्र ताब्यात घेतली। तालिबानला देश सुपूर्द करून माघार घेण्याची नामुष्की अमेरिकेवर ओढावली। 2003 मध्ये अमेरिका इराकमध्ये गेली। सद्दाम हुसेननं सामूहिक विनाशाची शस्त्र बनवली आहेत असं सांगून इराकवर कब्जा केला, पण इराकमध्ये पर्यायी सरकार आणि यंत्रणा उभी करण्यात अमेरिका सपशेल अपयशी ठरली। याच अनागोंदीमध्ये आयसिस या अत्यंत क्रूर आणि विध्वंसक संघटनेचा जन्म झाला। आयसिसच्या शिरकाणांमुळे इराक आणि सिरियामधून लाखो निर्वासित युरोपमध्ये शिरले। दोन हजार 11 मध्ये अमेरिकेनं हेच लिबियाच्या बाबतीत केलं। अमेरिका प्रणित नेटो संघटनेनं तत्कालीन हुकुमशाह गद्दाफीला हुसकावून लावलं, पण नंतर स्थिर सरकार आणि यंत्रणा निर्माण करण्यात अमेरिका, नाटो सपशेल अपयशी ठरले। त्यामुळे टोळी युद्ध सुरू झालं, लुटमार सुरू झालं, यादवी सुरू झाली। अमेरिकेचे अध्यक्ष होते बराक ओबामा। काही महिन्यांमध्ये लिबियामध्ये सुद्धा आयसिसचा शिरकाव झाला।